नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, केन अमृतम इदम सृष्टिम, केन अमृतम इदम सृष्टिम मित्रम इति अक्षरम द्वयम, मित्रम इति अक्षरम द्वयम, आपदाम च परित्राणम, आपदाम च परित्राणम, शोक संतापम एष अजम, शोक संतापम एष अजम। म्हणजे मित्र हे दोन शब्द या सृष्टीतील असे शब्द आहेत की एका अमृता समान आहेत। जसं कारण मित्ररूपी अमृत हे जे आहे ते आपलं जे आहेत त्रास संकट निवारण करतात आणि आपलं दुःख आणि त्रास हे देखील बाजूला सारतात। मित्रांनो, आपण एकमेकांचे मित्र आहोत आणि आपल्या आरोग्याची काळजी हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम घेत असतो। आणि आरोग्य म्हटलं की आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं भारतीय आयुर्वेद शास्त्र। तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे मान पाठ कंबरदुखी आणि आयुर्वेद। मान पाठ कंबरदुखी आणि आयुर्वेद। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आपल्या सोबत आहेत। तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे यांचं। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। वैद्य सचिन भागवत गोडसे सर, आपण तज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात। आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये MD केलेले आहे। पुढे आपल्या गाठीशी 18 वर्षाचा अनुभव आहे। कुरुडवाडी येथे संपूर्ण आपण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात। श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म आणि संशोधन केंद्र कुरुडवाडी येथे आपण संचालक म्हणून कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात। मित्रांनो, आपण बघतो की आजकाल मान पाठ कंबरदुखी ही वाढत चाललेली आहे आणि म्हातारपणीच म्हणजे उतारपणीच नाही तर तरुणपणी देखील या ज्या घटना आहेत त्या वाढत आहेत आणि घरोघरी आपण हा त्रास पाहतो। तर ही समस्या ओळखून, हा त्रास ओळखून, वेदना ओळखून सरांनी एक विशेष चिकित्सा पद्धतीचं संशोधन करून विशेष चिकित्सा पद्धती निर्माण केली आहे, ज्याच्यामुळे कमीत कमी काळात यशस्वी उपचार देता येतात। तर या चिकित्सा पद्धतीविषयी सरांकडून जाणून घेणारच आहोत। शिवाय सरांनी जे विशेष चिकित्सा पद्धती केले त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांची जी आहेत मानेची, पाठीची, कमरेची, मणक्याची जे ऑपरेशन्स आहेत, शस्त्रक्रिया आहेत त्या टळलेल्या आहेत। आणि मणक्याच्या विकारांसोबत उंची वाढवणं म्हणा, आमवात म्हणा, संधिवात म्हणा, किडनीचे विकार म्हणा किंवा स्त्री पुरुष वंध्यत्व या आजारांवर, या विकारांवर देखील सर प्रभावीपणे उपचार करत असतात। आणि सर आपली वैद्यकीय सेवा जी आहे ती कुरुडवाडी सोबत जे आहे दादर, ठाणे, पुणे, दौंड येथे देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवतात। असे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। गोडसे सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचा आपला विषय जो आहे तो मान पाठ कंबरदुखी आहे। तर मान पाठ कंबरदुखी म्हणजे नक्की काय असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामागे कुठली कारणं असू शकतात आणि हाच विषय तुम्ही का निवडला हे कृपया आम्हाला सांगा। बरोबर, छान विचारलं तुम्ही की मान पाठ कंबरदुखी वाटायला तर एकदम सोपं वाटतं, म्हणजे ऐकायला पण एकदम वाटतं की मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते म्हणजे ह्यात विशेष काय। पण जर आपण आज जर पाहायला गेलो तर ही जी बदललेली जीवनशैली आहे की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की डायबिटीज झाला, BP झालं, शुगर झालं की हे किंवा थायरॉइडसारखा आजार असतील, दम्यासारखा आजार असतील, ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं, ह्याची ट्रीटमेंट ही केली जाते, बरोबर आहे। पण मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं हाही एक बदललेल्या जीवनशैलीमुळे होणारा किंवा प्रत्येक घराघरात डोकावणारा आजार आहे। जर आपण आज पाहायला गेलो तर आपले जेवढे आज प्रेक्षक पाहत असतील तर त्या प्रत्येकाच्या घरात जर पाहिलं तर कुणाला तरी घरातल्या व्यक्तीपैकी एकाला तरी मान तर दुखते, पाठ तर दुखते किंवा कंबर तर दुखते, असं काहीतरी चालूच असतं। पण ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं। दुर्लक्ष कुठपर्यंत होतं? जोपर्यंत त्याचं गांभीर्य कळत नाही किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात जोपर्यंत अडथळा येत नाही तोपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। किंवा त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी डॉक्टर सांगतात की आता ऑपरेशनच करावं लागते, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्याय नाही आहे किंवा आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील आणि गोळ्या खाल्ल्या तर ह्याचे साईड इफेक्ट होतात, अशी वेळ ज्यावेळी येते ना त्यावेळी मग लोकांना कळतं की बाबा आपण ह्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे ह्या वेळेपर्यंत आलो आहे। तर हा आता डोकवणारा, प्रत्येक घराघरात डोकवणारा हा आपली जी बदललेली जीवनशैली आहे त्याच्यामुळे होणारा हा त्रास आहे। त्याच्यामुळं ह्याची जी समस्या आहे ती एवढी गंभीर होत चालली आहे। त्याचं कारण असं की लहान मुलामध्ये आहे का मानदुखी? तर हो। तरुणामध्ये आहे का? तर हो। आणि वृद्धामध्ये आहे का?
तर हो, म्हणजे लहानपासून ते वृद्धापर्यंत. पूर्वी कसं होतं की वाताचा आजार म्हटलं की पाठ दुखते, मान दुखते, कंबर दुखते किंवा गुडघा दुखतोय, तर हे कोणात होतं? वय झाल्यानंतर होतं. पण आजकाल काय झालं आहे की लहान म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा पण येतो की मान दुखते. त्याचं कारण काय? तर त्याच्या हातामध्ये 5-6 वर्षापासूनच मोबाईल येतो. मोबाईल त्याच्या शिक्षणामुळे पण येतो आणि त्याच्या सवयीमुळे पण येतो आणि तो पाहत बसतो. साधारण असं जरी आपण बसलो ना, तर जी आपल्या डोक्याचं जे प्रेशर आहे मानेवरती पडतं ते 8 किलोचं पडतं. थोडंसं पोश्चर जर पुढे घेतलं, वाकवलं, तर 12 किलो त्याच्यावरती वजन पडत असतं मानेवरती. आणि जर असं वाकून खाली तासनतास मोबाईल पाहत असेल, तर 22 किलो वजन आपल्या मानेचं आपल्या डोक्याचं आपल्या मानेवरती पडत असेल. म्हणजे किती त्या मानेवरती लोड पडतो असं वाढत जो लोड जर असं रोज वाढत चालला, तर तो मुलगा काय म्हणतो की नाही फक्त 1 तासच पाहतो, 2 तासच पाहतो. पण किती? 5 वर्षापासून. वय किती? 15. मोबाईल पाहतो किती? 5 वर्षापासून, 6 वर्षापासून. म्हणजे मानेची झीज व्हायला कुठून सुरुवात होते पहा. त्यामुळं हा विषयाचं जे गांभीर्य आहे ते आम्ही लक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळी ह्याच्यामध्ये संशोधन करायला सुरुवात केली, त्यावेळी असं आढळून आलं की ह्याच्यामध्ये पेशंट भरपूर आहेत आणि ह्यांचा शेवट जो आहे तो अत्यंत म्हणजे त्यांचं शारीरिक मानसिक तर सोडा, आर्थिक बजेट देखील कोलमडून पडतं. कारण ह्याचं जर ऑपरेशन पाहायला गेलं कुठल्याही मणक्याचं, तो लहान असू द्या नंतर वृद्ध असू द्या, त्याचं ऑपरेशन जर पाहायला गेलं त्याचा खर्च साधारण पाहायला गेला साध्या हॉस्पिटलपासून ते मोठ्यापर्यंत हे मेट्रोपॉलिटन किंवा मल्टीस्पेशालिटी त्यातलं हॉस्पिटलचा खर्च नाही आहे. हे मध्यममधला साधारण 1.5 लाखापासून 2 लाखापासून ते 8.5 लाखापर्यंत त्याचा खर्च जातो. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग आम्ही विचार केला की हे जर अगोदरच रोखलं तर म्हणजे मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी हे पुढं जाऊन ऑपरेशनपर्यंत ते लँड होण्यापेक्षा त्याच्या अगोदर जर करता येत असेल, मग मात्र ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्यानुसार ट्रीटमेंट चालू केली. त्यानुसार पेशंट पाहायला चालू केलं आणि जसं 1चं 2, 2चं 3 कारण एका पेशंटला रिझल्ट येतो म्हणजे की दुसरा आला की तिसरा आणि त्याच्यानंतर असं कळालं की ज्यांना ऑपरेशन झाले तरीसुद्धा त्रास होतात ते सुद्धा ह्याच्यातून बरे होतात असं लक्षात आलं. त्यानंतर मग मात्र ह्या विषयाचं गांभीर्य की जसं आपण रोजच्या दवाखान्यामध्ये करतो ते इतरांना जर कळलं की ऑपरेशन करण्याची गरज नाही किंवा ऑपरेशन आपलं टळू शकतं, फक्त आयुर्वेदिक औषधं त्यानंतर आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि काही पथ्ये ह्याच्या सहाय्याने जर होत असेल असं जर कळलं, तर मग मात्र त्यांना ह्या कुठल्याही अडचणीत किंवा कुठल्याही विवंचनेत राहायची गरज नाही. कारण तुम्हाला ऑपरेशन व्यतिरिक्त सुद्धा एक चांगला आणि म्हणजे लवकरात लवकर, कारण कसं असतं बऱ्याचदा असं वाटतं की आयुर्वेदिक औषधं म्हणलं की बराच वेळ लागेल का, बरीच औषधं खावी लागतील का, बरेच पथ्ये पाळावे लागतील, ह्या कुठल्याही गैरसमजात न राहता त्यांचेही चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतात ऑपरेशन झालेलं असलं तरी आणि ऑपरेशन टाळायचं असेल तरीसुद्धा. आणि ह्याचं दुसरं एक तुम्ही विचारलं की ह्याची कारणं काय असू शकतात. हे थोडक्यात आपण एक जोडगोळ्याच असतात. म्हणजे समजा वजन वाढलं आहे, कंबर दुखते, त्यानंतर संधिवात होत आहे, मानपाट कंबर दुखते, चिकनगुन्या होऊन गेलेला आहे त्यामुळे मानपाट कंबर दुखते, सांधे दुखतात, त्यानंतर बँकेत नोकरीला आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करावं लागते, मान दुखते, कंबर दुखते. म्हणजे अशा प्रत्येक ह्याच्या जोडगोळ्या म्हणलं तर चालेल. लहान मुलगा आहे, त्यानंतर सर्दीचा खोकल्याचा सारखा त्रास आहे, डोकं दुखते, मान दुखते, कंबर दुखते. त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत तर बरेचदा असं होतं की एक डिलिव्हरी झालेली आहे किंवा दुसरी डिलिव्हरी झालेली आहे, एखादं सिझर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर कंबरदुखी ही कायमचे चालू झालेली आहे. असे कित्येक आजार आहेत. इंजुरी समजा मान लचकलेली असेल, पाठ किंवा स्पोर्टमध्ये खेळताना लचकलेला असेल किंवा मोडलेला असेल, इसका बसलेला असेल, तर अशा पद्धतीची असंख्य कारणं आहे ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जर ह्यात पाहायला गेलं आपण तर म्हणजे मणक्याचे विकार, म्हणजे मानेच्या मणक्यात गॅप असणं, झीज असणं, त्यानंतर कमरेच्या मणक्यामध्ये गॅप असणं, झीज असणं, नस दबलेले असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्यामध्ये आपल्याला मान, पाठ आणि कंबरदुखीच्या आजारामध्ये मिळत असतं. इतर कारणं जर पाहिली तर ह्याच्यामध्ये इतर आजार पण आहेत काही, जसं संधिवात सांगितलं, आमवात सांगितलं, चिकनगुन्या सांगितलं, मुळव्याधासारखा त्रास सांगितलं, पोटाचा त्रास सांगितलं, स्थौल्यासारखं सांगितलं, त्यानंतर काही इन्फेक्शन पण आहेत, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असणं, त्याच्यामध्ये पण मान, पाठ, कंबरदुखीसारखा त्रास होत असतो. आणि त्याच्याही पुढं जाऊन जर पाहिलं आपण तर काही औषधांचा दुष्परिणाम पण होत असतो. म्हणजे जसं ARV वगैरे असेल, एड्सची जी ट्रीटमेंट असेल किंवा डॉट्स म्हणजे जी TBची ट्रीटमेंट असेल, ही जर वर्षानुवर्ष ट्रीटमेंट जात असेल पोटात, तर त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून तर हाडाची झीज होणं, कुर्च्याची झीज होणं आणि त्यामुळे मान, पाठ, कंबरदुखीसारखे आजार हे मागे लागलेले असतात. आणि सगळ्यात शेवटी आपली लाईफस्टाईल जे म्हणलं की ज्याच्यामुळे हे आजार होतात, म्हणजे दिवसभर त्यांचं बैठेच काम असणं किंवा IT मध्ये लॅपटॉप किंवा स्क्रीनवरती जास्त त्यांचा टाईम असणं, त्यामुळे मानेवरती ताण पडणं, मोबाईलसारख्या किंवा लॅपटॉपसारख्या ह्याच्यावरती त्यांचं काम असेल किंवा त्यांचं पाहणं असेल, जास्त वेळ जात असेल तर त्याच्यामुळे पण मानपाट कंबरदुखीचा त्रास होणं. त्यानंतर वेगधारणासारखं ह्यामध्ये कारण आपल्याला पाहायला मिळतं. वेगधारण म्हणजे मलमूत्राचा वेग आलेला असेल तरी न जाणं किंवा स्त्रियांच्या बाबतीत पिरियडमध्ये 4 दिवस आराम करायचा, त्या ठिकाणी धावपळ करणं, दगदग करणं, काम करणं, उड्या मारणं, हे सगळी कारणं ह्याच्यामध्ये मान, पाठ, कंबरदुखीमध्ये लँड होत असतात. आणि मग मात्र ह्याचं जे मगाशी म्हणलं की प्रत्येक घराघरात हा पोचलेला आहे, ते त्याचं कारण हेच की हे स्वरूप
थोडं असतं सुरुवातीला आणि त्यानंतर ज्यावेळी मोठं होतं त्यावेळी मग मात्र तिथून रिटर्न येण्याचा म्हणजे ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही अशी वेळ ज्यावेळी येते त्यावेळी तुम्हाला माहीत असावं की आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती उत्तम आणि खात्रीशीर उपचार होऊ शकतात. फारच छान सरांनी सोप्या शब्दात आपल्याला सांगितले. बदलत्या जीवनशैलीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वेळोवेळा सरांनी हा शब्द वापरलेला आहे, तर त्याच्याशी कसं जुळून घ्यायचं ते पण आपल्याला सरांकडून शिकायचं आहे बदलत्या जीवनशैलीशी. आधी सरांकडून जाणून घेऊया मान, पाठ, कंबर दुखीची लक्षणं काय आहेत, कसं ओळखायचं आम्ही की हे मान, पाठ, कमरेची दुखणी आहेत. बरोबर. सुरुवातीला काय होतं समजा आता मानेचं सुरुवातीला आपण जर पाहायला गेलो तर मानेमध्ये पहिल्यांदा आखडणे किंवा जखडणे. सकाळी उठताना काय होतं मान आखडते जखडते किंवा झोपेतून उठला आणि मान इकडं वळतच नाही तिकडं वळतच नाही हेच त्रास होतात. त्याच्यानंतर काय थोडी थोडी बारीक चक्कर यायला लागते. उठताना बसताना किंचित चक्कर येते आणि किंचित जाते. त्याच्यानंतर हातामध्ये मुंग्या यायला चालू होतात. एका हातामध्ये मुंग्या यायला चालू होतात, दुसऱ्या हातामध्ये मुंग्या यायला चालू होतात. त्यानंतर काही एकाच बोटाला बधिरतापणा आहे, दुसऱ्या बोटाला बधीर किंवा हातामध्ये बधिरपणा यायला चालू होतो. तळहाताची आग व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय होतं की हातातली ताकद जायला किंवा ताकद कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे दोन्ही हातातली ताकद कमी होणं, आग होणं, मुंग्या होणं, जळजळ होणं आणि त्याच्यानंतर चक्कर येणं आणि मान आहे ती ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला वळते किंवा पुढे घेताना मागे घेताना त्रास होतो. त्यानंतर उठलं तरी त्रास, झोपलं तरी त्रास आणि चक्कर यायला चालू होते. अशा पद्धतीचे मानेच्या मणक्यामधले लक्षणं असतात. त्याच्यानंतर पाठीच्या मणक्यामध्ये पाहायला गेलं तर पाठ दुखणं म्हणजे काय होतं की बसलं तरी पाठ दुखते, वाकलं तरी किंवा झोपलं तरी सुद्धा पाठ दुखते. अशा पद्धतीने पाठदुखीची लक्षणं चालू होतात. कधीकधी त्या बऱ्याचदा संध्याकाळी ताप यायला सुरुवात होत असते आणि पाठ भरून येणं किंवा पाठ अवघडणं किंवा पाठीमध्ये चमका येणं अशी लक्षणं बऱ्याचदा पाठीमध्ये सुरुवातीला येत असतात आणि वेदना ह्या वाढतच जातात. म्हणजे सहन न होण्यासारखं त्या ठिकाणी औषध घेणं, गोळ्या घेणं किंवा इंजेक्शनच घ्यावे लागतात अशी पाठीची लक्षणं असतात. त्याच्या पुढे जाऊन खाली कमरेच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर समजा कमरेच्या ठिकाणी एखादी नस वगैरे दबलेली असेल किंवा त्यामध्ये झीज चालू झालेली असेल तर कंबर फक्त भरून येते किंवा कंबर फक्त जड व्हायला लागते किंवा बराच वेळ काम केलं किंवा ताण पडलं तरच कंबर दुखते. त्याच्यानंतर काय होतं की एका पायामध्ये मुंग्या यायला चालू होणं, दुसऱ्या पायामध्ये मुंग्या चालू व्हायनं, त्यानंतर पाय बधीर होणं, एका पायानं चालताना येणं, एका पायावरती लंगडावं लागणं, दोन्ही पायानं लंगडावं लागणं किंवा थोडंसं चाललं तरी बसावंसं वाटतं, पाय भरून येतात, जड वाटतात आणि त्यानंतर दोन्ही पायातली ताकद कमी होते, तळपायाची आग होते, तळपायामध्ये मुंग्या येऊ शकतात आणि भरून आल्यामुळं पेशंट बेडरिडन होऊ शकतो. अशा पद्धतीने एक लक्षणं आहे ती वाढत जातात. मानेची लक्षणं असतील, पाठीची लक्षणं असतील आणि कमरेची लक्षणं असतील. ह्याच्याकडे जेवढं लवकर आपण ट्रीटमेंट करेल तेवढं त्याचा फायदा होत असतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे मी तुम्हाला सांगतो ही सगळी लक्षणं आधुनिकनुसार म्हणजे हे समजण्यासाठी असतं. पण ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी त्याचं कसं निदान केलं जातं की हा कधी मन्यगत वात आहे का, मन्यशूल आहे का, मन्यस्तंभ आहे का, मन्यग्रह आहे का, ह्याचं कारण सांगतो तुम्हाला मी की असं का होतं. आता परवाचं एक आपल्या ह्याच्यातलं मुंबईतलंच उदाहरण सांगतो, दादरच्या ओपीडीमधलं की एक पेशंट आला होता की रात्री झोपेतून उठला तो आणि सकाळी पाहिलं तर मान एका साईडला म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला वळलेली होती, इकडे डाव्या बाजूला मानच वळत नव्हती आणि त्याचं काम जे होतं ते ह्याचं होतं म्हणजे कष्टाचंच काम होतं. म्हणजे ह्याच्यात कंपनीमध्ये काम होतं आणि ओझं वगैरे उचलावं लागायचं. खांद्यावरती कधी 20-20, 30-30 किलोचे ते ओझे आहेत ते वाहावी लागायचे त्याला. म्हणजे जसं पोतं वाहिलं जातं खांद्यावरती तसं वाहिलं जायचं, असा तो त्रास होता. आणि अचानक चालू झालं त्यानंतर ते 1, 2, 3 महिने त्यांनी बाहेर औषध घेतली, गोळ्या घेतली आणि त्यानंतर त्यांना समजलं की मणक्याचा त्रास आहे. त्यामध्ये मणक्यामध्ये शेवटी C5, C6, C6, C7 दोन ठिकाणी जास्त झीज झालेले आहे आणि त्या ठिकाणी डिस्कचं प्रोट्रुजन झालेलं आहे. मग मात्र त्यांना मान इकडेच वळवता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता ह्या झीज पण जास्त झालेली आहे, 2 ठिकाणी नस पण दबत आहे, तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आणि त्या 2-3 महिन्याचं औषध घेतल्यानंतर त्या पेशंटला रिलीफ नाही मिळाल्यानंतर ते पेशंट आपल्या एका पेशंटने सांगितलं आणि आपल्याकडे आल्यानंतर त्यांना काय केलं आपण विद्धकर्म केलं. म्हणजे विद्धकर्म म्हणजे सुई टोचवली जाते पॉईंट मर्मावरती, असं विद्धकर्म केलं आणि त्याच्यानंतर नाकातलं जे नस्य आहे ते नस्य दिलं आणि पोटातली औषध दिली. साधारण 1 महिन्याच्या औषधामध्ये दीपनपाचन आणि मन्यग्रह, मन्यस्तंभ ह्याच्यामधली जी औषधं आहेत ती त्यामध्ये वापरली. दीपनपाचन करून 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेशंटच्या जवळजवळ 80 ते 90% वेदना तर गेल्याच होत्या. म्हणजे मान तर दुखायची बंद झाली होती. त्यानंतर जी ह्या बाजूला वळत नव्हती डाव्या बाजूला ती पूर्ण वळायला लागली आणि त्याच्यानंतर ते जी झीज झालेली होती ती साधारण 3 महिन्यानंतर परत त्यांचा MRI करून पाहिला तर त्यामध्ये जो गॅप कमी झालेला होता तो गॅप परत वाढायला सुरुवात झाली होती. ह्याचा अर्थ असा होता की त्या गादीची जी झीज आहे ती भरून यायला सुरुवात झाली होती. हे कसं शक्य होऊ शकतं एवढं कमी कालावधीमध्ये, तर त्याचं जे निदान होतं ना ते मन्यग्रह, मन्यस्तंभ आणि त्याच्या पुढे जाऊन विश्वची आणि अवभाऊक असे आयुर्वेदामध्ये सखोल विचार करून ठेवलेला आहे मणक्याच्या आजारासाठी, ज्याला शिरागत, कंडागत वातापासून ते मज्जागत वातापर्यंतची पूर्ण औषधं, मज्जा म्हणजे नर्व जी किंवा नस जी दबलेली असते तिच्या वातापर्यंतची औषधं असतात. ही औषधं पोटातली औषधं, नस्य,
त्यानंतर स्नेहस्वेदन आणि बस्ते अशा पद्धतीने वापरले जातात. आणि मग मात्र पेशंट 1-1.5 महिन्यामध्ये ज्याला सांगितलं जातं की ऑपरेशनच करावं लागेल, तर असे पेशंटसुद्धा आपण जर लवकर डायग्नोसिस केलं आणि आयुर्वेदिक डायग्नोसिस केलं तर मग मात्र तो पेशंट त्यातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. फारच छान. मित्रांनो, गोडसे सर आपल्याला मान पाठ कंबरदुखीविषयी माहिती देत आहेत आणि आयुर्वेदिक विचार काय, आयुर्वेदचा दृष्टिकोन काय ते पण आपण शिकतोय. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर घेऊ एक छोटीशी विश्रांती फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मान पाठ कंबर दुखी आणि आयुर्वेद श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. दूरध्वनी क्रमांक 968978 69 48 आणि 9766692055. वेबसाईट www.श्रीविश्वपूर्ण-आयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे मान पाठ आणि कंबरदुखीविषयी आणि आयुर्वेद. तर तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. गोडसे सर, तुम्ही आम्हाला सांगत होतात की इतर काही आजार पण आहेत की ज्याच्यामध्ये ही मान पाठ कंबरदुखी होऊ शकतात. तर कृपया त्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा की ज्याच्यामध्ये अशी लक्षणं दिसून येतात. बरोबर आहे. आपण मणक्याचं तर पाहिलंच की मणक्यामध्ये गादीमध्ये झीज असेल, नस दबलेली असेल तर ह्याच्यामध्ये होतंच की मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं. पण त्याच्याही व्यतिरिक्त अजून बरेच अशा म्हणजे मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की जे कानामध्ये जोडगोळ्या सांगितलेल्या असतात, म्हणजे स्थौल्य असणं आणि मान पाठ दुखणं असणं, त्यानंतर संधिवात आमवत असणं, मानपाठ कंबरदुखी असणं, त्याच्यानंतर आर्श किंवा मुळव्याध असणं, त्यानंतर ग्रहणीचा त्रास असणं, त्याच्यानंतर जे स्पोर्ट्स म्हणतो आपण किंवा जे व्यवसाय की जे बैठीच कामाचे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये असणं, असे असंख्य कारणं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर पाहायला गेलं ना तर आपली जी बदललेली आपण म्हणतो ना आपण जीवनशैली, त्याच्यामध्ये हे कारण आपल्याला जास्त दिसून येतं. ह्याचं कारण असं की आपल्याकडे एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की पेशंट आलेलं होतं की त्या पेशंटला त्रास होता की ह्याचा पोटाचा म्हणजे पोटाचा त्रास होता, पोटात गॅस होणं, गच्च होणं आणि जेवल्यानंतर कळ मारून टॉयलेट जाणं, ही सगळी लक्षणं होती त्यांना ग्रहणीमधली. आणि ग्रहणीमध्ये पेशंटला त्रास काय होता की वजन कमी 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 होत चाललेलं होतं आणि त्यामुळं मान पाठ आणि कंबर हे दुखत होते. तर ह्याचा आणि त्याचा कुठं हे बसतो का, मेळ बसतो का, तर नाही. तर त्या पेशंटमध्ये ग्रहणी आणि जीर्णज्वर अशी दोन्ही एकत्र लक्षणं येत होती. म्हणजे तो जंतुजन्य किंवा कृमीजन्य तो ग्रहणीचा विकार चालू झालेला होता त्या पेशंटला आणि त्याच्यातून त्यांना मानपाठ कंबरदुखीचा त्रास चालू होता. कारण जो अंगात येणारा ताप होता तो मुरत गेला आणि त्याच्यातून अग्निमांद्य, अग्निमांद्यातून ग्रहणी असा तो आजार होता. आणि ह्या पेशंटची ट्रीटमेंट जवळजवळ 2 ते 3 वर्ष चाललेली होती. म्हणजे चांगले वेल नोन हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट झाली. पण पेशंटला काय झालं आहे आणि कशामुळे होत होतं मानपाठ कंबरदुखी, तर ती कडक म्हणजे पेशंट असं सांगायचं की रात्री झोपलं, अंग टाकलं तरीसुद्धा वेदना होतात, दिवसभर बसलं तरीसुद्धा त्रास होतो आणि काही काम करायचं किंवा ताण पडला तर मात्र पूर्ण अंगातली म्हणजे पूर्ण त्राण गेल्यासारखे किंवा अंगातली ताकद गेल्यासारखी वाटते, अशा पद्धतीनं त्या पेशंटचं सांगणं होतं. आणि जवळजवळ 1.5-2 वर्षापासून तो पेशंट चांगल्या डॉक्टरांकडून सुद्धा फिरून आल्यानंतर ज्यावेळी आपल्याकडे ट्रीटमेंटला आला त्याचं निदान हे जीर्णज्वर आणि त्यातून उत्पन्न अग्निमांद्य आणि अग्निमांद्यातून ग्रहणी अशा पद्धतीचं आपलं निदान होतं. ज्वराची ट्रीटमेंट केली, ग्रहणीची ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर मग मात्र पेशंटच्या जो अंगात मुरलेला जो ताप होता तो कमी आला आणि तो पेशंट सांगायला लागला की मला कित्येक वर्षातून आता जिभेला किंवा तोंडाला चव आली, आरूची, हे कित्येक वर्षापासूनचं त्याचं लक्षण होतं ते गेलं. आणि मग मात्र मानेतलं, पाठीतलं आणि कमरेतलं ज्याला त्रिक असं म्हणलं जातं, एक वरचा त्रिक आणि खालचा त्रिक, तिथला जो ज्वर किंवा जो ताप आहे तो निघाला आणि तो पेशंट पूर्णपणे हलका, जसं त्याला पहिलं शरीर होतं त्या पद्धतीनं शरीर झालं आणि मानपाठ कंबरदुखी त्याचा पूर्ण त्रास गेला. म्हणजे की इतर काही गोष्टी असतात, मणक्याचा तर त्रास असतो, पण इतर काही गोष्टी असतात की ज्या आयुर्वेदामध्ये सूक्ष्म विचार करून ठेवलेला आहे, त्या जर व्यवस्थित डायग्नोस केल्या तर तो पेशंट त्यातून कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. फारच छान सर, आपल्याला आयुर्वेदिक दृष्टिकोन पण समजून सांगतायत. सर, आम्ही अँकायलोसिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे बांबू स्पाईन ज्याला आपण म्हणतो, तर तो म्हणजे नक्की काय आणि आयुर्वेद शास्त्र या त्रासाकडे कसं बघतं आणि तुम्ही आम्हाला अनुभव देखील सांगताय, त्याच्यातून देखील आम्हाला खूप शिकायला मिळतात, तर कृपया अनुभव देखील आम्हाला सांगा. बरोबर.
हा खूप छान प्रश्न विचारलात. आजकाल सगळ्यामध्ये मणक्याच्या आजारामध्ये सर्वात जास्त पुढे जर जाऊन पाहिलं तर ज्याच्यावरती ट्रीटमेंट नाही अशा शब्दात सांगितलं जातं तो आजार म्हणजे अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस. म्हणजे काय होतं, बांबू स्पाईन. म्हणजे काय होतं की मणका तो कडक 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 होत जातो आणि कडक एका बांबू कसा असतो त्या पद्धतीने व्हायला लागतो. ह्याच्यामध्ये भयंकर वेदना हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. म्हणजे किती भारी पेन किलर जरी वापरत गेलं तरी शेवटी झोपेचंच औषध द्यावं लागतं, इतकं ह्या पेशंटला वेदना होत असतात. आणि ह्याचं वय जे आहे ते साधारण 18 ते 40 ह्या वयोगटातच होतो. हा आजार होण्याचं कारण म्हणजे अनुवंशिकता असं सांगितलं जातं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर असं म्हणलं जाते. आपली इम्युनिटी आपल्या विरुद्ध कार्य करते आणि तो आजार होता, असं आजचं तर हे स्वरूप आहे. बाकी आयुर्वेदानुसार याचा विचार ज्यावेळी करायला गेलो आम्ही त्यावेळी ह्याच्यामध्ये ॲलोपॅथीनुसार जर तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आता ते डायरेक्ट सांगतात की याच्यावरती फक्त फिजिओथेरपी असेल किंवा काही वेदनाशमक औषधं असतील किंवा त्याचं आयुष्य किंवा त्याची जीवनशैली ती बदलली जाते, पण खास किंवा ठोस असा उपचार ह्याच्यामध्ये नाही अशा पद्धतीने डायरेक्ट सांगून टाकलं जातं. मग ह्याचं होतं काय की पुढं जसं हा आजार जर वाढत गेला तर पहिल्यांदा डोळ्यावरती त्रास होतो, हृदयाचा त्रास होतो, किडनीचा त्रास होतो, एक अवयव निकम होऊन तो पेशंट त्यातून जातो, म्हणजे पेशंटचा मृत्यू होतो. असं भयंकर वेदनादायक हे प्रकरण आहे. आयुर्वेदानुसार ह्याचा विचार ज्यावेळी केला गेला त्यावेळी मात्र त्या ठिकाणी शिरागतवात, खंडागतवात आणि वातरक्ताची लक्षणं त्यामध्ये आढळली. त्यामुळे वातरक्ताची जर ट्रीटमेंट केली तर हा पेशंट 60-70% बरा होतो आणि त्याच्या पुढं जाऊन शुक्रावत वात म्हणतात ज्याला, म्हणजे जसं रसगत, मांसगत, मज्जागत, अस्थि, मज्जा आणि शुक्रगत म्हणजे शेवटच्या धातूमध्ये वाद गेल्यानंतर जे लक्षण होतात हे ज्यामध्ये असं सांगितलं की असाध्य रुग्ण आहे अशा पद्धतीचे लक्षण असतात. तिथपर्यंत ज्यावेळी ट्रीटमेंट केली गेली त्यावेळी मग मात्र आपण 80 ते 90% ह्या पेशंटच्या वेदना पूर्णपणे कमी करू शकतो. आणि त्यानंतर ते जे पुढं जाऊन लँड होणार आहे म्हणजे त्या डोळ्याचा त्रास होणं किंवा डोळे जाणे, त्यानंतर हृदयावरती त्रास होणं किंवा त्याच्या लंग्स किंवा फुफ्फुसामध्ये त्याच्यात तो त्रास जाणं, त्यानंतर किडनीपर्यंत त्याचा त्रास जाणं, ह्या गोष्टी म्हणजे ह्याच्यामुळं होणाऱ्या हृदयाचा त्रास, किडनीचा त्रास, फुफ्फुसाचा त्रास, डोळ्याचा त्रास आपण पूर्णपणे वाचवू शकतो. हे एक. आणि 80 ते 90% वेदना आपण त्याच्या फक्त साध्या आपल्या आयुर्वेदिक औषधांना सुद्धा कमी करू शकतो. इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. त्यामुळे जे काही अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिसचे जे पेशंट आहे की ज्यांना सांगितलं जातं की आता ह्याच्यावरती उपचारच नाही, आता ह्या आयुष्यभर तुम्हाला असं सहन करावं लागेल वगैरे किंवा आयुष्यभर स्टिरॉइडसारख्याच्या औषधावरती किंवा फिजिओथेरपी कायमस्वरूपी करावं लागेल, तर तसं काही नाही. आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा आपण त्यांना 80 ते 90% पूर्णपणे बरं करू शकतो. हे आज आपण खात्रीनं आणि अनुभवाने सांगू शकतो. तुम्ही अनुभव विचारला तर ह्याच्यातले खूप सांगता येतील, पण एक ह्याच्यातलं पुण्यातल्या ओपीडीतलं सांगतो की तो मला वाटतं 18 वर्षे पण 16-17 वर्षाचा मुलगा 10वीहून 11वीला म्हणजे 17 वर्षाचा मुलगा होता तो. तर त्याच्या आला त्यावेळी तो आई आणि वडील घेऊनच आले होते आणि तो पेशंट म्हणजे डोळ्यातून धाराच, औषधं चालू, सगळं चालू आणि एवढं वेदना, प्रचंड वेदना होत्या. त्यानंतर आल्यानंतर त्याला चेक केलं आणि त्यांनी काय रिपोर्टच आणले होते की HLA-B27 हा त्याच्यामधलं जीन आहे की ज्या जीनमुळे आपल्याला आजकाल कळतं की ज्याच्यामध्ये ह्या जीनमुळे जर ज्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये हे अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस होण्याचं प्रमाण किंवा शक्यता ही दाट असते. तसं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ट्रीटमेंट आपण चालू केली त्यावेळी त्यामध्ये ह्याचा खूप चांगला शालिसिस्टिक पिंडस्वेद आणि मज्जा तेलाच्या बस्ती ह्या 2 गोष्टींना त्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे दीपन पाचन करणं, त्यानंतर मज्जा तेलाच्या बस्ती करणं, शालिसिस्टिक पिंड स्वेद करणं, ह्याच्यामुळे जो मणक्यामध्ये जी कडकपणा आलेला आहे तो थोडासा लवचिकता यायला लागते. आता विचार करा की साधा स्नेहस्वेदन केलं, साधा एखादा कडक हे लाकूड आहे आणि त्याला जर का आपण तेल लावून राबवलं तर ते काही दिवसामध्ये मऊ होतं आणि ते जसं पाहिजे तसं वाकवता येतं. हे तर आपलं जिवंत शरीर आहे. त्यामुळे ह्याला स्नेहस्वेदन केल्यानंतर थोडी तरी त्याच्यातली लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आणता येत असते. आणि अशा पद्धतीचा ह्या म्हणजे शिरागत आणि कंडागत वातातली जी औषधं आहेत, त्यानंतर स्नेहस्वेदन, बस्ती, त्यानंतर हा जो ह्याचं जे तुम्हाला सांगितलं शालिसिस्टिक पिंडस्वेद ह्याचा खूप चांगला फायदा होतो. आणि त्याच्यानंतर पोटातली काही रसायन औषधं जी शुक्रत्वाताची आहेत, जी मज्जागतवाताची आहेत, ही औषधं जर का त्यामध्ये पेशंटला दिली तर तो पेशंट साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये जे पूर्ण हम्पिंग म्हणजे वाकून गेलेला असतो तो किंवा कडक होऊन बसलेला असतो तो पेशंट व्यवस्थित झोपायला लागतो. त्यानंतर त्याच्या दम लागणे किंवा अंगावरती सूज यायला लागल्याने, त्यानंतर डोळ्याला कचकचणे, जळजळणे, पाणी येणे, दृष्टी कमी होणे, हे सगळे लक्षणं तर कमी होतच जातात. आणि त्याचा जो वेदना सगळ्यात महत्त्वाचा त्रास आहे तो आपण 80-90% त्याचा कमी करू शकतो आणि त्याची जी आयुष्य आहे ते उर्वरित आयुष्य आहे ते सुखकर करू शकतो. अशा पद्धतीनं हे पुण्याचा पेशंट आहे. तो आता सध्या म्हणजे स्टेबल आहे, त्रास काही नाही आहे त्याला, फक्त औषधावरती आठवड्यातून एकदा दोनदा असे म्हणजे जे रोज औषध होती ती एक दिवसातून परत 3 दिवसाड केली आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा गरज लागली तर 2दा अशा पद्धतीने औषध दिली जातात. दर पावसाळ्यामध्ये त्या म्हणजे जून-जुलैमध्ये त्यांना बस्तीचा सल्ला दिला जातो आणि तो पेशंट व्यवस्थित स्टेबल आहेत. असे एक नाही असे कितीतरी पेशंट आहेत आपल्याकडे जे आता स्टेबल आहेत. फक्त मध्ये आधी त्रास झाला तर त्यांना औषध दिली जातात आणि अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिसचं जे होणारं पुढचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी किंवा बऱ्या अंशी आपण आज तर रोखू शकलेलो आहे.
फारच छान. सरांनी अंगाला तेल लावण्याचं, जे आपल्याला घरी सांगतात अंगाला तेल लावलं पाहिजे, त्याचं महत्त्व देखील अधोरेखित केलेलं आहे आणि कसं काम करतं आयुर्वेदशास्त्र त्याविषयी देखील सांगितलं आहे. सर, यावरणार आपल्याला एक फोन आलेला, पण संपर्क आता तुटलेला आहे. प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. संगीता पाटील यांचा सोलापूरहून फोन होता की त्यांचं सीझरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशन नंतर आता त्यांना पाठदुखीचा त्रास होतोय. तर कृपया या प्रश्नावर त्यांना मार्गदर्शन करा. बरोबर. स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, बऱ्याचदा भूल दिली जाते, आपण म्हणतो स्पायनल ॲनेस्थेशिया दिला जातो आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी वेदना व्हायला चालू होतात. हे एक कारण झालं पहिलं. दुसरं, जर समजा सीझर झालेला असेल आणि शेकशेगडी वगैरे जर केलेली नसेल तर त्या ठिकाणी जो वाढलेला वात आहे तो वात कमी येण्यासाठी शेकशेगडी केली जाते. तो जर वात नाही कमी आला तर मात्र तो ओलावा तसाच राहतो आणि आमवातासारखी किंवा कंबरदुखीसारखी त्या ठिकाणी लक्षणं येतात. तर त्यांच्यासाठी सगळ्यात साधा आणि सोपा उपाय म्हणजे कंबरदुखीसाठी गोक्षुरादी गुगुळ म्हणून आहे, 2-2 गोळ्या जेवणाच्या अगोदर घेणं आणि प्रताप लंकेश्वर ह्या गोळ्या मिळतात, त्या संध्याकाळी 2-2 गोळ्या तुपासोबत, देशी गायचं तूप असेल किंवा म्हशीचं तूप असेल त्याच्यासोबत आणि गरम पाण्यासोबत ह्या 2 गोळ्या जर घेतल्या आणि दशमूळारिष्ट पातळ औषध आहे हे पाळीच्या अगोदर 10 दिवस एक 2-2 चमचे असं जर घेतलं, 1 महिना फक्त घ्यायचं हे, तर त्यांच्या कंबरदुखीचा त्रास हा पूर्ण कमी होऊ शकतो. अन्यथा त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन किंवा जवळच्या सोलापूरमध्ये बरेच वैद्य आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी पुढची चिकित्सा करावी. पण ह्या 3 उपचारांनी बऱ्याच स्त्रियांचा जो त्रास आहे ह्या 3 औषधांनी तो कमी होतो. ज्यांना सीझरनंतर किंवा ह्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर शेकशेगडी केलेली नाही अशांना कंबरदुखीचा, पाठदुखीचा जो त्रास आहे तो ह्या औषधांनी कमी येतो. फारच छान. संगीताताई, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. तुमच्या प्रश्नामुळे आम्हा सगळ्यांना पण भरपूर आयुर्वेदशास्त्राविषयी कळतं आणि हा जो विषय आहे तो सखोल अभ्यास पण होतो या विषयाचा. सर, पुढला प्रश्न की मणक्याचं ऑपरेशन आहे, मणक्याची शस्त्रक्रिया टाळता येते का आणि जर येत असेल तर ती कशी? कृपया आयुर्वेदामध्ये कसं उपाय योजना करतात? छान प्रश्न विचारला. कारण बऱ्याचदा काय होतं की पेशंटच्या मनात येतं की आता मला तर डॉक्टरांनी सांगितलं की आता कमरेचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे मला किंवा मणक्याचा त्रास आहे आणि मला आता ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की ही गादीची आता झालेली झीज आहे किंवा ही नस दबलेली आहे, आता हे कुठं जर गेलं तर तुम्हाला ही नस आहे ती सोडवण्यासाठी औषधाचा उपचार होणार नाही, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं. अशा पेशंटला म्हणजे त्यांच्याही डोक्यात प्रश्न असतात की हे डॉक्टर आयुर्वेदिक औषधांनी कशी माझी नस दबलेली ते सोडतील किंवा माझी गादी सरकलेली आहे किंवा मनका ढळलेला आहे तो कसं आयुर्वेदिक औषधांनी जागेवरती बसवतील असं त्यांच्या मनामध्ये असतं. पण ह्याचं हे सांगण्यासाठी किंवा बोलीभाषेत डॉक्टरांनी त्याला समजून सांगितलं गादी सरकली, नस दबली असं सांगितलेलं असतं. पण ॲक्च्युली काय झालेलं असतं आतमध्ये, नस दबली म्हणजे काय, जी गादी किंवा ज्याला कार्टिलेज किंवा खुर्च्या म्हणलं जातं 2 मणक्याच्या मधली, तिचं स्ट्रक्चर कसं असतं, आतमध्ये ॲन्युलस न्यूक्लियस म्हणजे डिंकासारखं मटेरियल असतं आणि ॲन्युलर फायब्रोसिस रिंग असते कडनी, म्हणजे कडक रिंग असते आणि त्याच्यामध्ये तो मटेरियल असतं डिंकासारखं. ज्यावेळी नसेवरती त्या गादीवरती दाब पडतो, इसका बसतो किंवा मार पडतो किंवा झिजते त्यावेळी त्यातलं आतलं मटेरियल आहे ते बाहेर येतं. म्हणजे काय होतं, त्या जी गादी त्याच्यातलं वंगण आहे ते कमी होतं आणि 2 मणके ते जवळ येतात. त्यानंतर त्यातलं आतलं मटेरियल आहे ते नसेवरती दाब द्यायला लागतं. बस अशी ती रचना असते. आता आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, हाडाची समजा झीज झालेली असेल तर हाडाची झीज भरून काढणं हे एक करू शकतो आणि दुसरं काय करू शकतो, खुर्च्या त्याच्यामध्ये जे वंगण म्हणतात किंवा जे फ्लुइड म्हणतात किंवा डिंकासारखं मटेरियल आहे ते परत आपण भरून काढू शकतो. हे कसं करू शकतो, तर त्या ठिकाणी आयुर्वेदानुसार हा त्रास आहे तो वाताचा त्रास आहे. वाताची चिकित्सा कशी केली जाते, तर तेल आणि बस्ती ह्या 2 चिकित्सा वाताच्या आहेत, सामान्य चिकित्सा आहेत की ज्या बस्ती केल्यानंतर जो कुठलाही शरीरातला जो वात आहे तो निम्मा आजार आहे तो कमी येऊ शकतो. ते कसं होऊ शकतं, तर वात कमी करण्यासाठी काय केलं जातं, पक्वशे. म्हणजे पक्वशे हे का सांगितलं जातं, कारण तत्रापी पक्वाधानम विशेषतः म्हणजे मोठं आतडं हे वाताचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जर का औषध सोडली तर शरीरातला वात आहे तो कमी यायला लागतो. वात कमी येतो, कसा कमी येतो, तर त्या ठिकाणी पक्वशयामध्ये काय असतं, पुरीशधरा कला आणि अस्थिधरा कला ह्या 2 कला असतात, ज्या ठिकाणी प्राकृत किंवा कटू विपाक निर्माण होतो आणि प्राकृत वाताची निर्मिती तिथे होत असते. ती कशातून होत असते, जर प्राकृत पुरुष झाला तर म्हणजे दीपन पाचन झालं, व्यवस्थित मळ तयार झाला तर त्या ठिकाणी प्राकृत वाताची निर्मिती होते. प्राकृत वाताची निर्मिती झाली तर अस्थिधरा जी कला आहे त्या ठिकाणी आपण पोषण करू शकतो. म्हणजे काय, अस्थिधातूची अग्नी वाढवणे, म्हणजे थोडक्यात काय करणे की हाडाची भूक वाढवणे आणि त्या ठिकाणी औषध देणे. तर जर त्या ठिकाणी औषध दिलं तर काय होतं, तर अस्थिधरा कला त्या ठिकाणी आयुर्वेदानुसार कुठं सांगितलेले आहे, तर मोठ्या आतड्यामध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी बसते किंवा त्या ठिकाणी जर औषध दिलं तर मग मात्र हाडाचं पोषण आहे ते व्यवस्थित व्हायला लागतं. हाडाचं व्यवस्थित पोषण व्हायला लागलं तर जी आपण म्हणतो मणक्याची झीज आहे ती भरून निघायला लागते. हे एक. आणि दुसरं वंगण भरून काढणं. आयुर्वेदामध्ये सुंदर सुंदर औषध सांगितलेले आहेत. जसं जे तुम्हाला मी तेलानं म्हणलं ना की तिळतेल असेल किंवा सहचरादी तेल असेल किंवा माशबला तेल असेल किंवा मज्जागतवातासाठी मज्जा तेल असेल, अशी असंख्य तेलं सांगितलेले आहेत की ज्यामुळे ही तेल जर बस्तीमध्ये किंवा नाकामध्ये नस्य दिल्यानंतर, अभ्यंग केल्यानंतर, पिण्यात दिल्यानंतर
ते आतल्या शरीरातले जे वंगण आहे ज्याला प्राकृत कफ किंवा श्लेष्मा असं म्हणलं जातं तो तयार व्हायला लागतो आणि मग गादीची ते झीज आहे ती भरून यायला लागते. हे फक्त असं बोलण्यातून होतं का तर नाही. साधारण पेशंटला औषध चालू केल्यानंतर दीपन पाचन केल्यानंतर आणि बस्ती चालू केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेशंटला दिसायला लागतं की त्याची मान कमी आली, पाठ कमी आली, कंबरदुखी कमी आली, पायातल्या मुंग्या कमी आल्या आहेत, त्यानंतर आता व्यवस्थित चालता यायला लागते, ताण यायला लागले, त्यानंतर उठता बसता यायला लागले, हे होतं. आणि साधारण 1 ते 1.5 वर्षानंतर आपण जर त्याचं परत एक्सरे किंवा MRI जर करून पाहिलं तर त्या आतली जी खुर्च्या किंवा कार्टिलेज त्याची झीज ही पूर्णपणे भरून आलेली असते. 1-1.5 वर्षानं का तर त्या खुर्च्या किंवा जी कार्टिलेज आहे त्याचा जो ब्लड सप्लाय आहे तो फक्त लॅटरल 1/3ला असतो, मिडल 1/3ला नसतो. त्यामुळे त्याची जी झीज आहे ती हळूहळू भरून येते. हाडाची झीज मात्र साधारण 6 महिन्यामध्ये पूर्ण भरून येते. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, जालन्याहून फोन आलेला आहे. आपण त्यांचा प्रश्न ऐकूया आणि विश्रांती घेऊन मग त्या प्रश्नाचं उत्तर देऊया. नमस्कार बालाजी दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर मी MRI केलता 1 वर्षापूर्वी. हां, सलग प्रश्न विचारा. माझी कमरेचा मणका का त्याची एक मणक्याची गादी असते ती कडक झालेली, काळी पडलेली असं म्हणणं आलं MRI मध्ये. ठीक तर मी काम केलं तर दुखत नाही, असं दुखत नाही. वय आपलं पायाला वगैरे मुंग्या येत नाहीत, काही नाहीत, गोळ्या बिळ्या काही चालू नाहीत. वय 42. आणि काम काय करताय? शेतकरी सर मी. शेतकरी. ओके, समजलं तुमचं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आपण सरांकडून उत्तर जाणून घेणारच आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. असंच फोन करून तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आयुर्वेद शास्त्राविषयी आणि सरांची उपचार पद्धती आहे आणि या विषयाविषयी जास्त माहिती घेता येईल. घेऊ एक छोटीशी विश्रांती. मान पाठ कंबरदुखी आणि आयुर्वेद श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. दूरध्वनी क्रमांक 968978 आणि 9766692055. वेबसाईट www.श्रीविश्वपूर्णआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हॅलो डॉक्टर, या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपली चर्चा चालू आहे मान पाठ कंबरदुखी आणि आयुर्वेद या विषयी. आणि आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्य सचिन भागवत गोडसे सर मार्गदर्शन करतायत. विश्रांतीच्या आधी एक आपल्याला जालन्याहून फोन आलेला, बालाजी यांचा फोन आलाय, तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समाधान आपण सरांकडून ऐकूया. बरोबर. काय सांगणार सर? त्यांनी जो प्रश्न विचारला होता की कमरेच्या त्यांना मणक्यामध्ये त्रास आहे, त्या ठिकाणी काळी पडलेली आहे. ह्याचा अर्थ असा कधीतरी मार लागलेला असणं, पडलेला असणं किंवा इसका बसलेला असणं, त्यामुळे त्या गादी ती सरकलेली असणं आणि त्या ठिकाणी तो डॉट किंवा तो काळपणा आलेला असणार आहे MRI मध्ये असं त्यांना सांगितलेलं असावं. तर ह्याचा साधा आणि सोपा उपचार म्हणजे त्यांनी कमरेवरती, वय त्यांचं 42 आहे त्यामुळे कमरेवरती कटी बसते असं ज्याला म्हणलं जातं. साधं ह्याचं तिळाचं तेल जरी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं किंवा सैंधव टाकायचं आणि गरम करायचं आणि 4 पदरी सुती कपडा घ्यायचा, 4 पदरी सुती, त्यामध्ये तो बुडवायचा आणि कमरेवरती ठेवायचा. असं साधारण एक 8 दिवस जर केलं तर तिथला त्रास आहे तो कमी होतो. हे एक. दुसरं पोटातून त्यांच्या औषधामध्ये महायुगराज गुगुळ म्हणून आहे ते एक. आणि दुसरं निर्गुंडी घनवटी असं म्हणलं जातं. ही जर नाही मिळाली तर निर्गुंडी म्हणजे वनस्पतीचा आहे, तिचा पाला आहे, तो पाण्यामध्ये टाकायचा, 1 ग्लास पाण्यामध्ये उकळायचा, गाळून घ्यायचा आणि तो प्यायला चालू करायचा. आणि तो जो राहिलेला चोथा आहे तोच रात्री झोपताना गरम असताना त्या कमरेवरती लावायचा, म्हणजे शेक पण बसतो त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जर साधारण 1.5 महिना त्यांनी हा उपचार केला तर त्यांची कंबरदुखीचा त्रास आहे तो कमी होतो. फक्त पोट जर साफ होत नसेल तर रात्री झोपताना 1 कपभर हळदीचं दूध, गरम दूध आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून जर घ्यायला चालू केलं तर मग मात्र त्यांचा कंबरदुखीचा त्रास आहे तो कमी होतो. त्याच्या पुढं जाऊन जर समजा कमरेमध्ये ताकदच नसेल तर त्या कमरेमध्ये ह्या वयात ताकद येण्यासाठी अजून एक औषध सांगतो जे पुरुषांना सगळं उपयोगी पडेल. साधारण जायफळ 1 नग, त्यानंतर 200 ग्रॅम खडीसाखर आणि 50 ग्रॅम खसखस, हे तिन्हीचं एकदम मिश्रण करायचं आणि 1 चमचा ते साधारण 200 ml दुधामध्ये किंवा 1 ग्लास दुधामध्ये टाकायचं आणि रात्री झोपताना जर पिलं तर मात्र कमरेमध्ये पुरुषांच्या ताकद येते आणि त्यांना जो बऱ्याचदा कसं असतं की प्रवास करणं असेल, अतिव्यायाम असेल, अतिव्यय असेल, बऱ्याच वेळ पुरुषांना किंवा कंपनीमध्ये काम करावं लागत असेल किंवा बऱ्याचदा बैठे काम असेल तर त्या कमरेवरती ताण येऊन काय होतं 30-40 ह्या वयामध्ये कंबरदुखी चालू होत असते. थोडं जरी काम पडलं, थोडं जरी त्यांनी सांगितलं ताण पडलं की दुखायला चालू होते, आराम केले कमी येते, तर हा ताण सहन करण्याची किंवा त्या कमरेमध्ये ताकद वाढण्याची हे औषध आता तुम्हाला सांगितलं ह्याचा सर्वांना फायदा होऊ शकतो.
सहज सोप्या भाषेत सर आपल्याला सांगतायत, तर याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि मनात प्रश्न असेल तर विनासंकोच आम्हाला फोन करून प्रश्न विचारायचा आहे. सर, माता भगिनींना, स्त्रियांमध्ये आपण बघतो कंबरदुखीचं प्रमाण जास्त असतं, तर असं का आढळून येतं? त्यामागे कुठली कारणं असू शकतात त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण बऱ्याचदा काय होतं की आता पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे, की जास्त प्रमाणात आहे. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं, पण दुर्लक्ष जास्त होतं त्यांच्यामध्ये. आपण जर लाईफस्टाईल पाहिली तर सकाळी लवकर उठणं असेल, काम जास्त असेल, खाणं पिणं उशिरा असेल, त्यानंतर त्यांचं जसं पुरुषाचं असेल तर त्या बरोबरीनं धावपळ असणं, म्हणजे ऑफिसला जाणं असेल, त्यानंतर दिवसभर काम असेल, त्यानंतर वेगधारण असेल. कारण बऱ्याचदा स्त्रियांना टॉयलेट वगैरे नसतं, त्यामुळे वेगधारण जास्त होतं त्यांच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर उशिरा जेवण असेल, उशिरा झोपणं असेल आणि थोडे थोडे आजार जर चालू असतील तर त्याच्याकडे लक्ष न देणं, पाळी चालू असताना त्यामध्ये धावपळ करणं, दगदग करणं, कारण कामच करावं लागत असतं. आणि त्याच्याही सगळ्यात शेवटी पुढं समजा 1-2 डिलिव्हरी झालेलं असणं, त्यानंतर सिजर झालेलं असणं, शेकशेकडी नसणं, सुतिका परिचर्या म्हणतो की डिलिव्हरी झाल्यानंतर जो काय आराम मिळायला पाहिजे तो आराम नसणं, ह्याच्यामुळं त्या शरीराची जी काय ही व्हायला पाहिजे, म्हणजे झीज भरून यायला ती झीज भरून येत नाही, हाडाची झीज ही जास्त होत जाते. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्ससारखं होणं, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव जास्त असणं, ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांच्या कंबरदुखीचा जास्त त्रास होत असतो. कारण पिशवीवरती इन्फेक्शन असणं, सूज असणं, फायब्रॉइडसारख्या गाठी असणं, सिस्ट असणं, PCOD असणं, ह्या असंख्य स्त्रियांच्यामध्ये त्रास आहेत, त्याच्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास होतो. ह्यातलं एक फक्त ह्याच्यासाठी उदाहरण सांगतो की काय त्रास असू शकतो पेशंटला. ठाण्याच्या ओपीडीतलं उदाहरण सांगतो मी. साधारण 35-36 वय त्या स्त्रीचं, पण त्रास काय होते की वजन वाढत चाललेलं आहे, गुडघे दुखतात, पाठ दुखते, मान दुखते, त्यानंतर सकाळी उठलं की आळस येतो, फ्रेश वाटत नाही, थकवा वाटतो, त्यानंतर थोडं जरी चाललं तर दम लागतो, छातीत धडधड होते, झोप पूर्ण होत नाही, स्वप्न जास्त पडतात, अंगाला घाम येतो, त्याचा वास येतो, त्यानंतर ह्याचा दम लागतो, अंगाला खाज येते, म्हणजे असंख्य लक्षणं होते. ज्यावेळी पूर्ण आपण त्या पेशंटची हिस्ट्री घेतली त्यावेळी त्या पेशंटमध्ये त्रास होता तो पक्वशयगत वात. पक्वशयगत वात म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये साठलेलं वात. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्यानंतर 1 दिवसाआड 2 दिवसाआड मुळव्याधासारखा किंवा थोडं काय खाण्यात बदल झाला की मुळव्याधासारखा त्रास होतो, लगविला कंट्रोल होत नाही, सारखं जावं लागणं आणि पाळीच्या पेशीवरती सूज असणं, इन्फेक्शन असणं आणि गाठी असणं, ही तिन्ही लक्षणं त्यामध्ये होतात. त्यामुळे शरीराची जी शुद्धी आहे किंवा जी महिन्याच्या महिन्याला व्हायला पाहिजे ती होत नाही आणि शरीरामध्ये ती घाण साठायला लागते, रक्तातून सगळ्या शरीरात येते आणि आत्ता जेवढी लक्षणं सांगितली मी तुम्हाला ती होतात. ह्या तिन्हीची एकत्रच आपण ट्रीटमेंट करत असतो, ते म्हणजे दीपन करणं, पाचन करणं आणि बस्ती करणं. साधारण 3 महिने जर सलग बस्ती केला तर 21 दिवस 63 दिवस तर पोट व्यवस्थित साफवायला लागतं, लघवी व्यवस्थित साफवायला लागतं आणि पिरियड रेग्युलर व्हायला लागतं, वजन कमी यायला लागतं, हाडाची झीज भरून निघते आणि पेशंट पहिल्यासारखं व्यवस्थित जसं लग्नाच्या अगोदर तरुण स्त्रीचं शरीर असतं लवचिक, त्या पद्धतीने शरीर हे करता येत असतं. अशा पद्धतीनं सुंदर ह्या पक्वशयगत वाताची ट्रीटमेंट केल्यानंतर इतके जे आजार सांगितले मी तुम्हाला, त्या सगळ्या आजार, कारण ह्या आजार जर समजा एखाद्या स्त्रीला झाले तर ती वाताचा त्रास सांगते, पित्ताचा त्रास सांगते, कफाचा त्रास सांगत असते आणि डॉक्टरांकडे गेलं तर हाडाच्या डॉक्टरांची लक्षणं असतात, पोटाची लक्षणं असतात, दमेची लक्षणं असतात, त्यानंतर स्त्रीरोगाची लक्षणं असतात. हे सगळे डॉक्टर एकत्र आल्यानंतर तर एक ट्रीटमेंट होऊ शकते. किंवा आयुर्वेदिक पद्धतीने जर का तुम्ही सर्वांगीण विचार करून अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट केली तर अंडर वन रूप म्हणजे एकाच ठिकाणी ह्या सगळ्या आजाराची ट्रीटमेंट फक्त पक्वशयगत वातानुसार होत असते. म्हणजे आयुर्वेद किती सखोल विचार करते हे या केसवरून मला तुम्हाला सांगायचं होतं. मानपाट कंबरदुखीविषयी सरांकडून अजून जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मानपाट कंबरदुखी आणि आयुर्वेद श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. दूरध्वनी क्रमांक 968978 6948 आणि 9766692055. वेबसाईट www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज चर्चा सुरू आहे मान पाठ कंबरदुखीविषयी आणि आयुर्वेद असा आजचा आपला विषय आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, आपल्याला या वळणावर फोन आहे, पनवेलहून फोन आहे, रमेश दादांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न सलग विचारा. मी रमेश पेंडकर पनवेलहून बोलतोय. हां, बोलत राहा. बोला. कंबरदुखीचा त्रास आहे 2 वर्षापासून. तर 73 वय आहे माझं. आणि एक्सरे वगैरे काढलं होतं, डॉक्टरांनी सांगितलं कुठलीतरी नस ती दबलेली आहे. ओके. त्यावर त्यांनी ठराविक व्यायाम दिले होते. त्यावर आपल्याकडनं काय उपाय आहे का?
ठीक, नक्की. तुमचं पहिलं कोणतं ऑपरेशन वगैरे झाले कधी अगोदर? कधी चक्कर आल्यासारखं होतं असं. ठीक आहे. ऑपरेशन कोणतं झाले अगोदर? ऑपरेशन पोटाचं झालं होतं. बरं. आणि कुठलं आता सध्या गोळ्या औषधं? हरण्याचं झालं होतं. हरण्याचं 2 वर्षापूर्वी हरण्याचं. त्याच्या आधी पित्ताशय काढून टाकलं झालेलं आहे. ठीक आहे, ठीक. समजलं, प्रश्न समजला तुमचा. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार सर? त्यांचं वय आहे 73. ह्या वयामध्ये त्यांना आता जर समजा ऑपरेशन करायचं म्हणलं तर ऑपरेशन आहे, नस दबलेली आहे. त्यामुळं ह्यांच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा दीपन करणे, पाचन करणे, म्हणजे पोटातले जे काही हे आहेत दोष आहेत ते कमी करणं, म्हणजे आम आहे तो कमी करणं. आम कमी केल्यानंतर काय केलं जातं, डायरेक्ट बस्ती केल्या जातात. ह्यामध्ये तिक्त क्षीराच्या बस्ती केल्या जातात. तिक्त क्षीराच्या बस्ती केल्यानंतर हाडाची झीज किंवा मणक्याची गादीची जी झीज आहे ती भरून काढली जाते आणि नसातील त्यांची सोडली जाते. त्यामुळे त्यांचं उठणं बसणं आहे ते त्यांचं होऊ शकतं. ह्यामध्ये बस्ती आणि कटिबस्ती हे 2 उपचार उपयोगी पडतात आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर त्यांना ही मिळावा, रिझल्ट मिळावा म्हणून त्या ठिकाणी कटिबस्ती, अग्निकर्म, विद्धकर्म, जलौकावचरण आणि नाकातलं नस्य ह्या पद्धतीने साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये ह्या पेशंटची पूर्णपणे ट्रीटमेंट होऊन त्या पेशंटला ऑपरेशनमधून आपण मुक्त करू शकतो. अशाच पद्धतीने जे काही 60 वर्ष असेल, 70 वर्ष असेल किंवा 80 वर्षापर्यंत गेलेले आहेत त्यांना ऑपरेशन होत नाही किंवा त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं नाही त्यामुळे त्यांना ऑपरेशन टाळलेलं आहे, तर अशा पेशंटची आपण ट्रीटमेंट करू शकत असतो. एक ह्याचं मला आठवलं म्हणून सांगतो. आता दादरचे पेशंटचे, आता पनवेलचे आहेत, पण दादरच्या पेशंटचं असं सांगितलं होतं की त्यांना आता वय झालेलं आहे आणि त्यांचं ऑपरेशन होणार नाही असं त्यांना ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ते आपल्याकडे आले होते. त्यांना मानेच्या मणक्यामध्ये गॅप होता, झीज होती, नस दबलेली होती आणि कमरेच्या मणक्यामध्ये 2 ठिकाणचं त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं आणि त्यांना सांगितलं की आता तर वय झालं आणि मानेच्या मणक्याचं, कमरेच्या मणक्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं, एक अगोदर आणि एक नंतर. पण त्यांनी त्याला स्वाप नकार दिला आणि त्यानंतर ज्यावेळी त्यांनी आपल्या एकाच पेशंटने त्यांना पाठवलं होतं आणि त्यानंतर त्यांची अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली. नस्य करणं, त्यानंतर स्नेहसंवेदन करणं, बस्ती करणं आणि त्यानंतर रसायन चिकित्सा करणं. रसायन चिकित्सा म्हणजे काय केली जाते त्यामध्ये वयामध्ये की रसायन चिकित्सानं अपुनर्भव चिकित्सा असते. म्हणजे एकदा जर का त्या पेशंटची ट्रीटमेंट झाली, रिझल्ट आला की तो परत उद्भवू नये, कारण बऱ्याचदा गोळ्या औषधं चालू आहे तोपर्यंत बरं वाटतं पण औषध बंद झाली परत चालू होतं. त्यामुळे रसायन चिकित्सा करून त्या पेशंटला आपण त्यातून कायमचं, म्हणजे ऑपरेशन तर कायम टाळलंच होतं, म्हणजे रोजचं त्यांचं डेली रुटीन होतं. उठता बसता त्रास होणं, चक्कर येणं, त्यानंतर टॉयलेटला न बसता येणं, कमरेत वाकलं तरी दुखणं, ह्या गोष्टी त्यांच्या पूर्णपणे वयाच्या 80 वर्षसुद्धा जात होत्या आणि गेलेल्या होत्या त्यांच्या. फारच छान, चांगलं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा. सर, लहान मुलांच्या विकारांकडे, त्रासाकडे वळतो, मानदुखीचं प्रमाण आपण बघतो, त्यामागे काय कारण असू शकतं? एखादा अनुभव आम्हाला त्याचा. छान. हा जो विषय का निवडला ते सांगायचं कारणच होतं की माझ्याकडे ज्यावेळी पेशंट आला होता ना की वय वर्ष होतं 15 आणि त्याला विचारलं तर तो मानेचा त्रास किती वर्षापासून आहे, तर 5-6 वर्षापासून आहे. मोबाईल बघतोय तर तो साधारण 6-7 वर्षापासून. म्हणजे एवढं आज हे झालेलं आहे आणि प्रत्येक मुलाकडे आज मोबाईल आहे आणि कुणाला आपण हे करू शकत नाही, कारण एज्युकेशन सिस्टमच आपल्या आज मोबाईलवरती आहे. त्यामुळं आता करायचं काय मग ह्यांनी? मोबाईल टाळायचा का? किंवा मोबाईल जर टाळला तर मग त्यांनी शिक्षण कसं करायचं, ऑनलाईन पद्धतीनं कसं करणार आहे, किंवा फक्त ज्याला काही स्क्रीनचा टाईम जास्त आहे त्यांनी काय करायचं? ह्यांच्यासाठी आपण काय केलं की बसण्याचं जे पोश्चर आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. त्यानंतर नाकात नस्य, जे साधं प्लेन डिंक आणि तिळतेल किंवा तूप 2 चमचे जर रोज रात्री झोपताना त्यांनी नाका टाकलं तर त्यांचा मानदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. हे एक. आणि दुसरं त्या मुलाच्या बाबतीत जे आपण केलं होतं ते की अणुतेल किंवा षडबिंदू तेल, हे 2 तेलं मिळतात. हे महिन्यातून एकदा तरी नाकात जर टाकले, नस्य केलं जातं त्याला असं म्हणलं जातं. ते जर नस्य केलं तर जो काही साठलेला कप आहे तो सगळा बाहेर निघतो आणि त्याच्यानंतर रोज किंवा आठवड्यातून, रोज जर नाही जमलं रोज करायलाच पाहिजे, नसेल तर आठवड्यातून एकदा तरी मानेला, त्यानंतर डोक्याला आणि सगळ्या अंगाला तेल लावणं, मालिश करणं आणि आंघोळ करणं, म्हणजे ज्याला अभ्यंग असं म्हणलं जातं की जे रोज करायला पाहिजे. अभ्यंगम आचरेत नित्यम सा जराश्रम वाता, म्हणजे वाताचा कुठलाही आजार त्या शरीरामध्ये राहत नाही. त्यानंतर दृष्टीचं प्रसारण होतं आणि आपले जे शरीर आहे ते दारडे होत असतात. त्याच्यानंतर त्यांनी व्यायाम करायला पाहिजे. जे कारण हे सांगण्याचं कारण की आता लहान मुलं आहेत आणि त्यांनी कुठला व्यायाम करायला पाहिजे, तर मान साधे पुढं घेणं, मागे घेणं, साईडला घेणं हे करायला पाहिजे. आणि मोबाईलचा जो वापर आहे तो रात्री 10 नंतर हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे आणि सकाळी 10पर्यंत त्या मुलाला मोबाईल द्यायला नाही पाहिजे. त्याचं कारण असं की जेवढं मोबाईलमध्ये लक्ष जाईल तेवढं त्याची जी कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत जातं. त्यामुळे रात्री 10 ते सकाळी 10पर्यंत मुलाला देऊ नये. 10 नंतर काही असेल तर आपले जे काम किंवा जे मोठे व्यक्ती आहेत किंवा ज्यांचं लॅपटॉपचं काम असेल किंवा कुठलंही ज्यांचं स्क्रीनचं टायमिंगच आहे तर त्यांनी रात्री 10 ते सकाळी 10 हे टायमिंग जर त्यांनी वापरलं, म्हणजे सकाळी 10पर्यंत वापर करायचा नाही, 10च्या पुढं आणि रात्री 10 नंतर बंद करायचं. मग मात्र त्यांचं मानेचं, पाठीचं, कमरेचं आयुष्य आणि त्यांचंही आयुष्य हे वाढू शकतं.
सर शॉर्टमध्ये आम्हाला थोडक्यामध्ये आहार विहार आणि काय करावं काय करू नये हा महत्त्वाच्या प्रश्नाविषयी कृपया संक्षेप. सगळ्यात महत्त्वाचं काय खाऊ नये हे सांगतो मी, कारण बऱ्याचदा खाण्याच्या गोष्टी की बाहेरचं जे आहे ना फास्ट फूड जंक फूड आपण म्हणतो त्यामुळे शरीरामध्ये आम तयार होतो. आम तयार झाल्यानंतर हाडाचं कुठलंही दुखणं तयार होत असतं. त्यामुळं सकाळचं जेवण आहे ते 9 ते 1च्या दरम्यान व्हायला पाहिजे. संध्याकाळी जेवण 5 ते 7च्या दरम्यान व्हायला पाहिजे. भूक राखून जेवण करायला पाहिजे. त्यानंतर वेळोवेळी जेवण नाही करायला पाहिजे. झोपही व्यवस्थित आरामात व्हायला पाहिजे. सकाळी उठायला लवकर म्हणजे पहाटे 5ला उठायला पाहिजे किंवा लवकरात लवकर उठायला पाहिजे. उठल्यानंतर थोडा तरी शरीराचा हालचाल व्हायला पाहिजे, व्यायाम व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग तुमचं जे काही नाश्ता वगैरे असेल ते करायला पाहिजे. जर का रात्रीचा आहार पचलेला नसेल तर सकाळी खायचं म्हणून खाऊ नका. जे बाहेरचं फास्ट फूड जंक फूड ओट्स शरीर कमी करण्यासाठी कुठलंही शेक ज्यूस पिणं ह्या गोष्टी तुम्ही करू नये असं मला वाटतं. आणि जर का ह्यांनी कधीतरी आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या आणि त्यांचा जो व्यवसाय त्याच्यानुसार जर का लाईफस्टाईल आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून समजून घेतली तर कुठलाही हाडाचा किंवा वाताचा विकार तर होणारच नाही, पण त्यांचं आयुष्यही दीर्घायू होऊ शकतं. प्लस त्यांचे जे काही व्यवसाय त्याच्यामधली त्यांची जी कार्यक्षमता ती वाढू शकते. म्हणून त्यामुळं वर्षातून किमान एकदा तरी शरीराची सर्व्हिसिंग म्हणून शरीराची शुद्धी म्हणून तर त्यांनी एकदा पंचकर्मा हा उपचार त्यातला किमान बस्ती तरी करून घ्यायला पाहिजे. मग मात्र वाताचा कुठलाही आजार त्यांना होत नाही. दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या रजस्वला परिचर्या आणि सुतिका परिचर्या ह्या खूप सखोल आयुर्वेदामध्ये विचार केलेला आहे ह्याचा. म्हणजे पाळीमध्ये कसं राहायला पाहिजे, त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर काय करायला पाहिजे, तर मग मात्र पुढे जाऊन त्यांना कुठलाही मान पाठ कमरेचा त्रास हा होणार नाही. हे जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही एकदा विचारून घ्यायला पाहिजे. फारच छान सर, आपण आपल्या व्यस्त पत्रातून वेळ काढून इथे आलात आणि याच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे हॅलो डॉक्टरची आमची जा संघ आहे त्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम जर तुम्ही चुकवला असेल किंवा अर्ध्यात किंवा पुन्हा पाहायचा असेल तर आमचे सोशल मीडिया जे हँडल्स आहेत ते कृपया नोंद करून घ्या किंवा पटकन फोटो काढून घ्या. आणि आज वेळ झाली इथेच थांबायची. पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. कंबरदुखी आणि आयुर्वेद श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. पत्ता कुर्डुवाडी राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. दूरध्वनी क्रमांक 968978 आणि 9766692055. वेबसाईट www.श्रीविश्वपर्णआयुर्वेदिक.com.